आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलांच्या गोळवाड येथील आदिवासी कुटुंबाचा मानवतेचा महान निर्णय। 14 वर्षीय मुलाचे अवयव दान करून दिली अनेकांना नवजीवनाची संधी। बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील गोळवाड येथील महाले कुटुंबाने आपल्या 14 वर्षीय मुलाच्या निधनानंतर अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय घेत अवयव दान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। विकास यशवंत महाले हा यात्रेसाठी जात असताना वाघंबा गावाजवळ अपघातग्रस्त झाला। गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम कळवण येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले। मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले। या कठीण प्रसंगी अवयव दान समुपदेशक डॉक्टर संजय रकिंबे आणि अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भांबरे यांनी महाले कुटुंबाला अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले। मनावर दगड ठेवत कुटुंबाने आपल्या मुलाचा अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला। प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या मदतीने विकासचे 2 मूत्रपिंड आणि यकृत ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील विविध रुग्णालयात पाठवण्यात आले। तसेच त्याचे दोन्ही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत तर त्वचापेढीत दान करण्यात आली आहे। वैद्यकीय पथक, प्रशासन आणि पोलीस यांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे हे अवयव वेळेत पोहोचणं शक्य झाले आणि अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले। महाले कुटुंबियांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून ग्रामीण भागासाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरतोय।